नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, आज मी मस्त अशी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, बघा आता इथे माझे ड्रेस शिवून झालेले आहे आणि आता इथे बघा झटपट अशी बघा इथे काहीतरी मुलींना बनवून द्यायचं आहे. तर मी इथे बघा एक काकडी घेतलेली आहे, टमाटर आणि बघा ही थोडी मिरची घेतलेली आहे आणि मस्त बघा इथे मिरची छान बारीक चिरून घेणार आहे आणि मस्त अशी बघा इथे काकडीचे थालीपीठ मी इथे मुलींना बनवून देणार आहे. तर इथे बघा पटकनचे झटपट असे ही थालीपीठ मी कशाप्रकारे बनवणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा ही काकडी मी दोन्ही साईडने थोडं-थोडं बघा इथे काकडी कापून घेतलेली आहे. आता ही बघा ही किसणीने बघा मी इथे छान किसून घेणार आहे आणि बघा ही जी काकडी आहे त्याला छान प्रकारे किसून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा ही जी काकडी आहे तर ही काकडी आणि जे टमाटर आहे ते टमाटर सुद्धा मी किसून घेणार आहे. म्हणजे सर्व साहित्य बघा हे सर्व मी इथे किसूनच घेणार आहे. तर बघा झटपट असं काहीतरी बनवून द्यायचं असेल तर बघा ही जी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि इथे बघा ही जी बघा जे बनवायला एकदम 5 ते 10 मिनिटात ही तयार होते आणि बघा इथे गरमागरम खायला पण छान वाटतं. तर इथे बघा आता इथे मी ही काकडी आता बघा काकडीचं खूप सीझन आहे म्हणजे आता काकडी खूप निघत आहे. तर मी ते काकडीचे बघा इथे जे थालीपीठ आहे ती मुलींना इथे बनवून देत आहे. इथे कांदा पण घेतलेला आहे, कांदा पण किसून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथे जे टमाटर आहे ते टमाटर सुद्धा मी किसून घेणार आहे. जे सर्व साहित्य हे किसूनच घ्यायचं आहे आणि इथे बघा जी मी हिरवी मिरची चिरलेली आहे ती हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. ती पण यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि थोडं तिखट पण वापरणार जेणेकरून चटपटीत असे हे बघा इथे थालीपीठ तयार होणार आहे. आणि बघा इथे हे सगळं झालेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची, सांबार आणि जो कढीपत्ता आहे, तो कढीपत्ता थोडा मी इथे यामध्ये टाकून घेणार आहे. कढीपत्ता टाकल्याने कसं बघा जी थालीपीठची चव छान येतं आणि ते बघा खायला पण मस्त लागतं. तर इथे जो सांबार आहे, तो सांबार पण बारीक असा चिरून मी इथे टाकून घेत आहे. तर बघा हे जे सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे, आता यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. आणि बघा इथे थोडं इथे पाव वाटी मी इथे बेसन घालणार आहे आणि थोडं 2 ते 3 चम्मच यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालणार आहे. तर बघा तांदळाचं पीठ घातलं की बघा जे थालीपीठ आहे छान असे कडक आणि एकदम मस्त असं खुशखुश बनतं आणि ते बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडं इथे बघा धने पावडर, जिरे पावडर आणि बघा थोडंसं जिरं पण मी इथे टाकून घेणार आहे. आता हे सर्व साहित्य बघा हे मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहे. हळद, लाल तिखट आणि बघा इथे थोडी तीळ पण वापरलेली आहे. तर बघा मी यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहे. आता इथे बघा आता इथे छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघा यामध्ये बघा आता थोडं-थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे छान प्रकारे बघा मिक्स करून याचं छान असं घट्टसं असं सारण तयार करून घ्यायचं आहे. आणि बघा हे जे थालीपीठ आहे ते मी इथे तव्यावरच पसरून घेणार आहे. तर इथे बघा एकदम पातळ असं आपल्याला बघा खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. तर घट्टसर असं हे भिजवायचं आहे. जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित तव्यावर आपल्याला टाकता येणार आहे आणि अजिबात बघा इथे जे एकदम तव्याला हे चिपकणार सुद्धा नाही आहे. तर इथे बघा आता हा तवा मी इथे एका साईडने गरम करायला ठेवलेला आहे आणि हे बघा हे पीठ पण छान मळून झालेलं आहे. आता इथे बघा आता इथे आपल्याला बघा तव्यावर ते टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता इथे थोडं तव्यावर बघा मी इथे थोडं तेल टाकून घेणार आहे आणि तवा बघा छान गरम झालेला आहे. आता थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं पूर्ण साईडला तेल पसरून घ्यायचं आहे. जेणेकरून हे जे थालीपीठ आहे एकदम तव्याला चिपकणार नाही. तर इथे बघा हातानेच मी छान प्रकारे इथे बघा एकदम पातळ असं इथे हा जो पराठा आहे जो थालीपीठ आहे तो इथे पसरून घेणार आहे. आणि बघा एका साईडने आपल्याला छान हे कमी पावरवर होऊ द्यायचं आहे. त्यानंतर बघा थोडं वरून सुद्धा अजून तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो जे थालीपीठ आहे ते तव्याला चिपकणार नाही आहे आणि पटकन निघणार आहे. तर बघा इथे थोडं यामध्ये वरून मी तेल सोडत आहे आणि इथे बघा एका साईडने आधी पराठा ह्या जो थालीपीठ आहे होऊ द्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडने होऊ द्यायचं आहे. तर बघा थोडा एका साईडने शिजलेला आहे तर इथे आपल्याला बघा दुसऱ्या साईडने पण शिजू द्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने बघा मी
तर बघा दुसऱ्या साईडने हा पराठा छान शिजत आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला थोडं तेल टाकून बघा इथे थोडं होऊ द्यायचं आहे. आणि बघा ह्या जो सराटेन थोडा आहे ते आपल्याला दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून हा पराठा ते लवकर शिजला जाणार आहे. आणि इथे बघा मस्त असं बघा दुसऱ्या साईडने पण शिजलेलं आहे. तर बघा गरमागरम आणि एकदम सॉफ्ट असं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे. आणि इथे जर गरमागरम हे जर खायला मुलींना दिलं तर त्यांना खूप आवडतं. तर बघा हे जे मी थालीपीठ अशा प्रकारे 3 ते 4 थालीपीठ मुलींसाठी बनवून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे पुन्हा दुसरं पण मी इथे थालीपीठ तयार करून घेणार आहे. तर बघा हे दुसरं पण थालीपीठ इथे तयार झालेलं आहे. आणि मस्त गरमागरम अशा प्रकारे मी थालीपीठ इथे झटपट असे 5 ते 6 मिनिटात मुलींना बनवून दिलेले आहे. आणि बघा खायला पण एक बघा याच्यामध्ये तिखट आणि मिरची वापरली असल्यामुळे चटपटीत आणि बघा चविष्ट असे हे थालीपीठ इथे तयार झालेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा जे थालीपीठचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी काही जे शिलाई कामचे व्हिडिओ आणि ते बघा रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा अशा प्रकारे बघा मस्त असे इथे थालीपीठ तयार झालेले आहे. धन्यवाद.